नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत. कल्पना काकू सायलीला विचारत असतात, तन्वी तू खरंच पूर्ण आईंचा चष्मा लपवलाय का? तेव्हा सायली म्हणते, हो, पण त्याचं कारण काय आहे ते पण जाणून घ्या ना. पूर्ण आजींच्या लक्षात येतं की आता सगळ्यांचा ओरडा खावा लागणार. पूर्ण आजी काहीतरी आणण्याच्या बहाण्याने तिथून जाण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा सायली त्यांना थांबवते. पूर्ण आजी अशी माझ्यासमोर आहे, हाताची घडी तोंडावर बोट. तर पूर्ण आजी पण अगदी शहाण्या मुलीसारख्या शांत उभ्या राहतात. सायली सगळ्यांना सांगते, काल रात्री पूर्ण आजी रात्रभर रील्स बघत होत्या. तेव्हा सगळेच पूर्ण आजीकडे आश्चर्याने बघतात. तेव्हा अस्मिता विचारते, अगं पूर्ण आजी, तू आम्हाला सांगितलं पाहिजे जास्त मोबाईल बघायचा नाही आणि तू स्वतःच बघत राहते. अगं तुझी झोप झाली नाही तर तुला पित्त भडकतं ना. तर प्रताप काकाही म्हणतात, पूर्ण आई तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. हां अगं तुझ्या डोळ्यांना त्रास होतो. पूर्ण आजी सांगतात, सगळ्यांचं ओरडून झालं असेल तर आता मला सांगते का माझा चष्मा कुठे ठेवला आहे. तेव्हा सायली त्याच झाडाजवळ घेऊन जाते सगळ्यांना. हा बघा इथे ठेवला आहे मी चष्मा. तर कल्पना काकू प्रताप काका दोघांना पण आश्चर्य वाटतं आणि पूर्ण आजींना पण हसू येतं. तुझी बालपणाची सवय अजून पण गेली नाही ना. तू जेव्हा 5 वर्षाची होती ना तेव्हा पण याच ठिकाणी तू माझा चष्मा लपून ठेवायची. सायली तिथून तो चष्मा काढून देते, पण तिला या गोष्टीचं खूप नवल वाटत असतं की हा योगायोग म्हणायचा की वेगळंच काहीतरी. हे कसं शक्य आहे? जे तन्वी लहान असताना करत होती सेम तीच गोष्ट मी आज केली आहे. तर प्रताप काकाही म्हणतात, हो पूर्ण आहे, मला सुद्धा आठवते तन्वी जेव्हा लहान होती तेव्हा याच ठिकाणी तुझा चष्मा लपून ठेवायची. पूर्ण आजी म्हणतात, मला आज माझी 5 वर्षाची तन्वी माझ्यासमोर दिसते. अर्जुन सायली दोघांनाही धक्का बसलेला असतो. पूर्ण आजी सांगतात, बरं बाई, इथून पुढे मी रील्स नाही बघणार. माझा चष्मा असा लपत जाऊ नको. तर विमलला त्यांच्या रूममध्ये घेऊन जायला सांगतात. तेव्हा कल्पना काकू सायली अर्जुनला सांगत असतात, ही गोष्ट तर अर्जुन तुला पण माहिती नाही आहे आणि आम्ही पण काही बोललो नाही. तेव्हा सायली तू इथे चष्मा कसा लपवला. तेव्हा सायली सांगते, आई मला यातलं खरंच काही माहीत नाही आहे. तन्वी लहान असताना कुठे लपवायची असंच माझ्या मनात आलं आणि मी इथे लपवला. सगळे घरात यायला निघतात तर सायली तिथेच विचार करत उभी असते, हे कसं शक्य आहे. नक्की योगायोगच आहे ना. घरात आल्यानंतर कल्पना काकू सायलीला सांगत असतात, सायली तुला अशक्त झाल्यासारखं वाटतंय ना, तर तू तुझ्या रूममध्ये आराम कर. नाश्त्याचं मी आणि विमल आम्ही बघून घेतो. तर प्रताप काकाही म्हणतात, सायली पण तू एकटीच डॉक्टरांकडे का गेली. निदान अर्जुनला तरी घेऊन जायचं ना. स्मिता सांगते, अगं सायली, अश्विन येईपर्यंत तरी तू थांबायचं ना. बाहेरच्या डॉक्टरांकडे का गेली तू. अर्जुनही सांगतो, रात्री सायली बोलली होती मला तिची तब्येत बरी नाही म्हणून. मी रात्रीच अश्विनला फोन करून बोलत होतो पण सायली नाही म्हटली मला. आणि नंतर पूर्ण आजीने आवाज दिला. नंतर पूर्ण आजी तिच्या रूममध्येच घेऊन गेली. सायलीला सगळे प्रश्न विचारत असतात पण सायलीचं काही कोणाकडे लक्ष नसतं. तिच्या डोक्यात तोच विचार चालतो की तन्वी ज्या ठिकाणी चष्मा लपवायची तिथे मी कसं लपवला असेल. कल्पना काकू परत आवाज देतात सायलीला. तेव्हा सायली सांगते, हां काय म्हणताय. हो मी बरी आहे, थोडा वेळ आराम करते मी. अर्जुनला पण विचारते, तुम्ही येताय ना वर. तर अर्जुन म्हणतो, नाही मला आत्ता लगेच निघावं लागेल कोर्टात. सायली विचारते, जास्त महत्त्वाचं काम आहे का. तेव्हा अर्जुनही सांगतो, हो आज कोर्टात प्रियाची हेअरिंग आहे, तेव्हा मला आज जावंच लागेल. तेवढ्यात तिथं अश्विन येतो. काय प्रियाची हेअरिंग आहे आज. अर्जुनही सांगतो, मला असं वाटलं की कोणाला या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट नसणार म्हणून मी सांगितलं नाही. तेव्हा अश्विन म्हणतो, हो तिथं गेल्यानंतर तिचं तोंड बघण्यापेक्षा न गेलेलं बरं आणि माझी अजिबात इच्छा नाही तिचं तोंड बघण्याची. तर अस्मिता पण सांगत असते, अर्जुन तू प्रियाला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल अशी झाली तर चांगलीच आहे, नाहीतर आजन्म कारावास तरी तिला झालाच पाहिजे याची काळजी तू घे. अर्जुनही म्हणतो, हो अस्मिताई, सगळं आपल्या मनानुसारच होणार आहे आज. अर्जुन कोर्टात निघून जातो तर सायली रूममध्ये येते आणि कल्पना काकू अश्विनला नाश्ता आणि कॉफी घेऊन येतात. अश्विनची मनस्थिती अजिबात चांगली नसते. तो नाश्ता करायलाही तयार होत नाही आणि कॉफीही घेत नाही. तेव्हा कल्पना काकू त्याला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. अरे अश्विन बाळा, तू असं स्वतःला का त्रास करून घेतोय. तर अश्विनही म्हणतो, मम्मा अशी काही शिक्षा असेल का. एखाद्याचं आयुष्य बर्बाद केल्यानंतर ती शिक्षा त्याला होईल. आजन्म कारावास पुरेसा असेल त्याला. कल्पना काकूही त्याला सांगतात, हे बघ अश्विन, असा धीर सोडून चालणार नाही तुला. थोडा नाश्ता कर आणि तुला जशी कॉफी आवडते ना जायफळ घातलेली, अगदी तशीच केली मी. पिल्यानंतर तुला बरं वाटेल. अश्विनही म्हणतो, मम्मा प्लीज घेऊन जाते इथून, माझी अजिबात इच्छा नाही काही खाण्याची किंवा पिण्याची. तर कल्पना काकू तिथून ट्रे घेऊन जातात. तर सायली रूममध्ये येऊन रडत असते. देवी आई, तुझ्या मनात नेमकं आहे तरी काय. आईंना पण सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा पण मला
सांगण्याची संधी मिळाली नाही. आणि जेव्हा मी यांना सांगत होती तेव्हासुद्धा पूर्ण आजीने आवाज दिला. म्हणजे तुझ्या मनात काय नेमकं? मी घरात कोणाला सांगू की नाही? मी एवढी गोड बातमी कोणाला सांगितली नाही तर यांच्या मनामध्ये नेमकं काय बाळाबद्दल हे मला कळणारच नाही ना. तर जेलमध्ये कॉन्स्टेबल येतात प्रियाजवळ. आता बरं वाटते का तुला? प्रिया काही बोलत नाही. तेव्हा कॉन्स्टेबल सांगतात, मी जे सांगते ना ते नीट ऐक. तू गरोदर आहेस, त्यामुळे आता तुझी जास्त काळजी घ्यावी लागेल आणि तुझ्या खाण्यापिण्याकडे सुद्धा तुला स्वतःला लक्ष ठेवावं लागेल. गरोदर म्हटल्यानंतर प्रिया तर खूपच खुश होते. तिच्या हातात अगदी चालून संधी आलेली असते बाहेर पडण्यासाठी. तर प्रिया पटकन उठते आणि आश्चर्याने विचारते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं नेमकं? मी प्रेग्नेंट आहे? ते कॉन्स्टेबलही सांगतात, तुला काय वाटते मी खोटं बोलते? खरंच तू प्रेग्नेंट आहे? प्रिया परत विचारते त्यांना, तुम्हाला कसं कळलं मी प्रेग्नेंट आहे? तेव्हा कॉन्स्टेबल म्हणतात, त्या डॉक्टर आल्या होत्या तुला चेक करायला. तुला ॲडमिट केलं होतं आणि त्यांनी काही टेस्ट केल्या तुझ्या. त्या टेस्टमधून लक्षात आलं की तू प्रेग्नेंट आहे. म्हणून इथून पुढे खाण्याकडे लक्ष दे. डोक्याला ताप नको आमच्या. तिथून निघून जातात. तर प्रिया स्वतःशीच बोलत असते, माझं नशीब जोरावर आहे. मला असं वाटलं होतं की माझे सगळे पत्ते उलटे पडत आहे, पण हा तर हुकुमाचा इक्का आहे. आता हे बाळच मला इथून बाहेर काढणार आणि अश्विन पण मला स्वीकारेल. आता सगळ्या सुभेदारांना मला घरात घ्यावंच लागेल. जेव्हा त्यांना कळेल ना त्यांच्या वंशाचा दिवा माझ्या पोटात आहे, तर ढसाढसा रडतील आणि मला घरात घेतील. तेव्हा मीच जिंकणार. तर कोर्टामध्ये प्रियाला आणलं जातं आणि अर्जुन सांगत असतो जज साहेबांना, जज साहेब, मी तुमच्यासमोर जी केस आणली आहे ती क्रिस्टल क्लिअर आहे. ही जी मुलगी उभी आहे, बबली लोखंडे उर्फ प्रिया मधुकर उर्फ तन्वी किल्लेदार उर्फ तन्वी सुभेदार, अशा अनेक नावांनी वावरणारी अतिशय फ्रॉड मुलगी आहे. हिने असे बरेच गुन्हे केलेले आहेत, त्यामध्ये एका दुसऱ्या व्यक्तीची ओळख वापरून सगळीकडे वावरणे आणि खुनाचा सुद्धा आरोप आहे हिच्यावर. सगळ्या गुन्ह्यांचे पुरावे जज साहेबांकडे दाखल करतो. प्रिया खूप ओरडून सांगण्याचा प्रयत्न करते की हे मी केलेलं नाही आहे, पण त्याचा काही उपयोग होत नाही कारण सगळे पुरावे तिच्या विरोधात असतात. तेव्हा जज साहेब निकाल देतात. बबली लोखंडे हिला शांता कदम यांच्या खुनासाठी आजन्म कारावास सुनावण्यात येत आहे. तसेच फसवणूक आणि लूट या गुन्ह्यांसाठी दंड आणि अतिरिक्त कारावास ही शिक्षा सुनावण्यात येत आहे आणि या सगळ्या शिक्षा तिने एकाच वेळेला भोगायच्या आहे. त्यानंतर कोर्टाचं कामकाज बंद होतं. प्रियाला पोलीस घेऊन जाणार तेव्हा ती अर्जुनजवळ येते. अर्जुन, तुझ्या पाया पडते, या शिक्षेतनं मला बाहेर काढ, मला जामीन मिळवून दे. तू एक काम कर, अश्विनला फोन करून बोलव, तो नक्की मला यातनं बाहेर काढेल. अर्जुनही सांगतो, यावेळेला तुझी मदत करायला कोणीच येणार नाही आहे. किंवा तू कोणालाही फोन केला तरी काहीच उपयोग होणार नाही. तिथून अर्जुन आणि चैतन्य जायला लागतात. त्याच वेळेला प्रिया सांगते, अर्जुन थांब, तुला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे मला. मी प्रेग्नेंट आहे. अश्विनचं बाळ माझ्या पोटात वाढतंय. ते ऐकल्यानंतर अर्जुन चैतन्य दोघांनाही धक्का बसतो. त्याला तर कळतच नाही काय बोललं पाहिजे आता. तिथेच तो शांत होतो. तर प्रियाला जेलमध्ये घेऊन जातात पोलीस. तेव्हा चैतन्य पण सांगतो की हा निर्णय तू किंवा मी नाही घेऊ शकत, घरच्यांना हे सांगावंच लागेल. तर अर्जुन सांगतो, हा निर्णय फक्त अश्विन घेईल. अश्विनला फोन करून जेलजवळ बोलवतो. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की अश्विन जेलमध्ये आल्यानंतर प्रिया त्याला सांगत असते, माझ्या पोटामध्ये तुझं मूल वाढतंय. तेव्हा अश्विन तिला विचारतो, हे मूल माझं हे कशावरून? तर आता पुढे काय होईल? प्रिया परत सांगेल, DNA टेस्ट करून घे, तुला त्यावरून लक्षात येईल आणि ती परत सुभेदारांच्या घरात घुसेल. हेच होईल ना प्रेक्षकांना? तुम्हाला काय वाटतं? तर दुसरी सायलीला त्याच झाडाजवळ छोटी तन्वी दिसते, पूर्णाजी आवाज देताना, आणि मागच्या काही गोष्टी तिला आठवत असतात. तिथंच चक्कर येऊन पडते. उद्याच्या भागात कळेल नेमकं तिला काय होतंय ते. उद्या पुन्हा भेटूया. ठरलं तर मागच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या.